प्युपेशन म्हणजे जमिनीमध्ये कोशावस्थेत जाते. हो. आणि चौथी असते चक्री भुंगा सॉरी भुंगेरी, असते भुंगा. हम्म. तो भुंगा असते काळपट रंगाचा. हम्म. शेणावर कसा असते हो, काळपट हो, रंगाचा हो. तसाच असते हम्म. पण लहान आहे. शेणावर तो मोठा असते. हम्म. हा लहान असते काळपट. हम्म. ते ब्राऊन रंगाचा. हे भाऊची चप्पल आहे की नाही हा, हा. हे असं रंगाचा. हम्म. आता भुंगा तुम्हाला कुठे आढळते? तुम्ही जर मे महिन्यामध्ये जर तुम्हाला आता आम्ही उपाययोजना सांगतो परंतु भुंगा जनरली हा 3 प्रकारच्या झाडावर आढळतो. मारून टाकायचे लगेच. भुंगा तुम्हाला 3 प्रकारच्या झाडावर आढळते. पहिलं कडुनिंबाचं झाड, दुसरं बोराचं झाड, तिसरं बाबळीचं झाड, सुबाबूळ किंवा बाबळी. या झाडावर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे झाड हलवलं तर तुम्हाला त्या भुंग्याचा फळा पडलेला दिसतो. अशा वेळी काय करायचं? दुसरं हे अळी जी आहे म्हणजे भुंग्याचं मीटिंग झाल्यानंतर त्याची जी मादा आहे हे मादा जमिनीमध्ये अंडे देते. जवळजवळ 40 ते 50 अंडे देते. एक मादा 40 ते 50 अंडे देते. रोज 2 ते 3 अंडे देते. असे ते अंडे देते देते चालते. नंतर त्याच्यात ही अळी बाहेर येते. सुरुवातीला अळी एकदम बारीक असते. अंड कसं असते साबुदाण्याचा दाणा कसा असते त्याच्यापेक्षा थोडस लांबट असते. बारीक होती त्याच्यापेक्षा अशी हा. बारीक होती हा. अशी बारीक होती. आणि हे अळी ना एकदा अंड्यातून बाहेर आली की पुढच्या 4 ते 5 महिन्यासाठी ही अळी किंवा याला ग्रब आपण जे म्हणतो हा ग्रब शेतामध्ये झाडांच्या मुळ्या खात राहतो. याचं सोयाबीन तूर मूग उडीद सर्व प्रकारचं हे खातात. आता ही अवस्था आहे 4 ते 5 महिन्याची. त्याच्यानंतर मग हे अन्न उपलब्ध झालं नाही यांना खायला तर मग हे जाते कोशावस्थेत. आणि कोशावस्थेतून निघाली परत हे ऍडल्ट होते आणि झाडावर चालली जातात. आता याचं नियंत्रणात्मक उपाययोजना कशा करायच्या? प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे काय? आता पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतात आता ही अळी आली होती. मग पुढच्या वर्षी तुम्ही काय करायचं? लिंबाच्या झाडाखाली लाईट ट्रॅप लावायचे आणि खाली एखादं टोपलं असते ना त्याच्यामध्ये पाणी आणि एखादी औषध असते घरी आपल्या मोनोक्रोटोफॉस वगैरे थोडस टाकून द्यायचं त्याच्यात. लाईट ट्रॅप मध्ये रात्री त्याच्याकडे त्या लाईटाकडे अट्रॅक्ट होते आणि ते पाण्यात पडल्या की ते ऑटोमॅटिक ते पतंग जे हे आहे ऍडल्ट ते मरून जातात. हे झालं तुमच्या शेतामध्ये प्रादुर्भाव येण्यापूर्वीची स्थिती. आता तुमच्या शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे याचं नियंत्रण कसं करावं? केमिकल उपाययोजना सुद्धा आहेत परंतु रासायनिक उपाययोजना करू नका. केव्हीके दुर्गापूर किंवा आपलं कृषी विद्यापीठ अकोला इथं मेटरजेम एनोसोप्री नावाचं बायोपेस्टिसाइड उपलब्ध आहे. हे जर तुम्ही याचं जर ड्रेंचिंग केलं किंवा जमिनीवर हे जर तुम्ही